नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नाना मेजर हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 12 स्टडी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचा अभ्यास यामधील चौथ्या भागाचा अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये ऑडिबल साऊंड म्हणजे काय, इन्फ्रासाऊंड म्हणजे काय आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे काय याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी ऑडिबल साऊंड म्हणजे श्राव्य ध्वनी, इन्फ्रासाऊंड म्हणजे अवश्राव्य ध्वनी आणि अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी. तर आता या सर्व संकल्पना नेमक्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी मी सर्वप्रथम पुन्हा एकदा फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारतेकडे येतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता म्हणजे एखादी वस्तू एकक कालावधीमध्ये म्हणजे एका सेकंदामध्ये किती वेळेला ऑसिलेशन करते किंवा किती वेळेला थरथरते याला आपण फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्या हातामध्ये धरलेली ही एक वस्तू जी आहे, ही एक वस्तू पुढे जाऊन मागे येऊन पुन्हा मूळ स्थितीला येणं ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला जर 1 सेकंद घेत असेल तर या वस्तूची वारंवारता 1 हर्ट्झ असं आपण म्हणतो. म्हणजे समजा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंद जर 1 असेल म्हणजे 1 ऑसिलेशन पर 1 सेकंद असं जर असेल तर त्यालाच आपण म्हणतो 1 हर्ट्झ. ही जर संकल्पना नीट लक्षात आली तर मग आता 2 हर्ट्झ म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे एका सेकंदामध्ये वस्तू 2 वेळेला ऑसिलेट होईल. म्हणजे एकदा पुढं मागं पुन्हा पुढं मागं आणि पुन्हा पुढं असं 2 वेळेला घडेल. अशा पद्धतीनं जर 2 ऑसिलेशन झाले तर त्याला आपण 2 हर्ट्झ असं म्हणतो. That means suppose any object oscillates 2 times in a second, then its frequency is called as 2 hertz. Okay. Again, suppose we increase the frequency, that means all number of oscillations in 1 second, then it will be 3 hertz. Again, 4 oscillations occur in 1 second, then it is 4 hertz. 5 oscillations in 1 second, then it is 5 hertz. Likewise, we can increase the number of oscillations in 1 second, then we can change this from 1 to 1000 times. Okay. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लक्षात येईल की आपण ऑसिलेशन्स म्हणजे त्यांचे थरथरण्याची कंपनांची जी संख्या आहे एका सेकंदातील ती बदलत गेलो तर 1 पासून आपण अनंत ऑसिलेशन्स पर्यंत अनंत कंपनांपर्यंत जाऊ शकतो. आता आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, 1 ऑसिलेशन झाल्यानंतर एका सेकंदामध्ये आपल्याला आवाज ऐकू येत नाही. 2 झाले तरी आवाज ऐकू येत नाही. 3 झाले तरी आवाज ऐकू येत नाही. याचं कारण असं आहे की या ऑसिलेशनमुळे हवेवर जो दाब येणार आहे, प्रेशर जे येणार आहे की ज्याच्यामध्ये हवेमध्ये कॉम्प्रेशन निर्माण होणार आहे म्हणजे संपीडन निर्माण होणार आहे, त्या संपीडनामध्ये त्याचं प्रेशर इतकं जास्त असणार नाही की जे कानांना कॅप्चर करता येईल आणि म्हणून हा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मग कुठं हा आवाज ऐकू येतो? ज्या वेळेला या वस्तूची किंवा दुसऱ्या कोणत्याही एखाद्या वस्तूची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा जास्त होईल. म्हणजे when the number of oscillations in 1 second will reach up to 20 hertz,
then and then only we can start to hear the sound. तिथंच आपल्याला आवाज ऐकू यायला सुरुवात होईल आणि तिथून पुढील आवाज आपल्याला ऐकू येत राहतो. कुठेपर्यंत? जोपर्यंत ही फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्झ होत नाही तोपर्यंत हा आवाज आपल्याला ऐकू येत राहतो. 20,000 हर्ट्झ म्हणजे 20,000 वेळेला ऑब्जेक्ट ऑसिलेट होणार आहे किंवा कंपन पावणार आहे एका सेकंदामध्ये. त्याच्याही पेक्षा जास्त जर कंपन झाली तर मात्र ह्युमन इयर म्हणजे मानवी कान तो आवाज ऐकू शकत नाही. आणि म्हणून इथं आपण 3 गट पाडणार आहोत. हे 3 गट कोणते आहेत हे थोडंसं आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. मी एक स्केल काढतोय आणि या स्केलमध्ये आपण पार्ट्स पाडूया. दिस इज 0 हर्ट्झ, दिस इज 20 हर्ट्झ, and this is 20,000 hertz. Okay, now listen carefully. When the oscillations or the frequency of the sound wave ranges between this 0 to 20 hertz, it is inaudible. It is inaudible and it is also known as infrasound. Let us see here. This is infrasound, which is inaudible. म्हणजे हा ऐकू येणार नाही असा कमी क्षमतेचा असा हा आवाज असेल. ओके. From 20 hertz to 20,000 hertz, this scale is audible. या पट्ट्यातील जो आवाज आहे हा आवाज आपल्याला ऐकू येतो म्हणून त्याला आपण श्राव्य म्हणूया. याला आपण श्राव्य ध्वनी असं म्हणूया. ऐकू येतो तो. ओके. अँड बियॉन्ड दिस 20,000 हर्ट्झ नाउ अगेन दिस साऊंड इज नॉट ऑडिबल. अगेन इट इज inaudible. It cannot be heard by us or by human being. It is considered as ultrasound. Its frequency is very high and that high frequency sound is known as ultrasound. We can also name this sound as ultrasonic sound wave. Okay. म्हणजे इथोपर्यंत आवाज ऐकू येत नाही, इथून पुढील आवाज माणसाला ऐकू येत नाही, परंतु इतर काही प्राण्यांच्या किंवा इतर काही परिस्थितीमध्ये त्यांना ऐकू येतो. ठीक आहे. आता हे कोणते घटक आहेत ते आपण पाहू. ह्युमन इयर, adult human ear can hear this sound from 20 to 20,000 hertz. Okay. But some organisms or some animals like bat, mouse, then dolphin, dogs can hear this ultrasound. म्हणजे कुत्रा, त्यानंतर वटवाघूळ, माउस म्हणजे उंदीर, डॉल्फिन हे अल्ट्रासाउंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी कॅप्चर करू शकतात, ते ऐकू शकतात. ओके. ही त्यांची ॲबिलिटी आहे. ओके. Also, in case of small children below the age of 5 years, they can hear up to about 25,000 hertz frequency. 25,000 hertz पर्यंतचा जो आवाज असेल हा आवाज लहान बालक सुद्धा ओळखतो आणि म्हणूनच त्यांना धोक्याची जाणीव लवकर होते आणि ते बारीक बारीक छोटे छोटे आवाज जे आहेत ते लवकर कॅप्चर करतात आणि त्यामुळे ते पटकन आपल्या आईला जाऊन बिलगतात सुरक्षिततेसाठी. तर ही ॲबिलिटी त्यांच्याकडे कशामुळे आली? अल्ट्रासाउंड कॅप्चर करण्याची त्यांची क्षमता आहे, ते ऐकण्याची त्यांची क्षमता आहे. ओके. सम ऑर्गॅनिझम्स लाईक बॅट, डॉल्फिन, माउस कॅन ऑल्सो प्रोड्यूस अल्ट्रासाउंड. ते अल्ट्रासाउंड स्वतः तयार करतात आणि अल्ट्रासाउंड तयार करण्याची क्षमता असणं आणि ते ऐकण्याची सुद्धा क्षमता असणं याच्यामुळं ते काय करू शकतात? अल्ट्रासाउंड सोडतात म्हणजे श्राव्यातीत ध्वनी सोडतात
सोडल्यानंतर तो श्राव्यातील ध्वनी ज्या एखाद्या सॉलिड मटेरियलवर जाऊन आदळेल तिथून तो रिफ्लेक्ट होतो, परत येतो. तो परत येणारा आवाज सुद्धा ते ऐकू शकतात आणि त्यामुळं आपण सोडलेला आवाज किती वेळेनंतर परत येतो आणि कशा प्रमाणात परत येतो, कोणत्या स्वरूपात परत येतो, यावरून आपलं भक्ष्य किंवा आपल्यावर हल्ला जर होणार असेल तर त्याची जी काही जाणीव असेल ती जाणीव किंवा एखादा अडथळा याची जाणीव त्यांना चांगल्या पद्धतीनं होते आणि ते आपला मार्ग शोधू शकतात. नाव these animals which can produce the ultrasound waves, they can produce this sound, also they can receive or they can hear the ultrasound. Therefore, due to this ability, they can produce these sound waves. They are propagated in the surrounding medium, and when these sound waves bombard or collide on any solid substance, then they get reflected, and that reflected sound wave at the pattern of that reflected sound wave reaches up to the organism's ear, and therefore now they can sense the danger, they can sense the presence of the prey, or they can sense the presence of any obstacle between their path, and they can design their path or they can move in the surrounding air or in the surrounding water accordingly. आता आणखी काही एक दोन गोष्टी पाहण्यासाठी आपण थोडंसं स्लाइडवर मी रिप्रेझेंटेशन करत आहे, ते आपण जरूर पहा. सो हियर वी कॅन पीप इन टू दी पास्ट लाईक दिस. द इटालियन सायंटिस्ट स्पॅलेन्झनी was the first to discover a special mechanism present in bats. वटवाघळांच्यामध्ये असणारी जी काही स्पेशल यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा शोध या स्पॅलेन्झनी यांना लागलेला आहे. ही कवर्ड व्हेरियस ऑर्गन्स ऑफ बॅट्स लाईक दी आईज, इयर्स, नोज एटसेट्रा वन बाय वन अँड अलाउड देम टू फ्लाय इन दी डार्क, thereby discovering how they can fly easily in the dark. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या वटवाघळाचे वेगवेगळे अवयव कव्हर केले, म्हणजे झाकले. त्यांना डोळ्यांनी पाहता येऊ नये, नाकाने वास घेता येऊ नये, अशा पद्धतीनं या सगळ्या अवयवांचं त्यांनी कव्हरिंग केलं. आणि ते कव्हर केल्यानंतर त्यांना अंधारामध्ये त्यांना उडू दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची निरीक्षणं केलेली आहेत. अँड देअर बाय डिस्कवरिंग हाऊ दे कॅन फ्लाय इझिली इन दी डार्क. तर मग अंधारामध्ये ते कसं सहजपणानं फ्लाईंग करतात किंवा उडतात, उड्डाण घेतात, त्याचा त्याने अभ्यास केला. ही फाउंड दॅट द बॅट्स विथ देअर इयर्स कवर्ड बिगॅन टू कोलाइड विथ व्हॉट एव्हर केम इन देअर पाथ. तर त्यांना असं लक्षात आलं की ज्या वटवाघळांच्या किंवा वटवाघळं त्यांचे कान झाकलेले होते, ते कान झाकल्यानंतर मात्र ती वटवाघळं वेगवेगळ्या वस्तूंवर आदळायला लागले, म्हणजे त्यांना रस्ता नीट सापडला नाही. इवन दो देअर आईज वेअर ओपन, दे कोलाइडेड विथ दी ऑब्स्टॅकल्स. डोळे उघडे असताना सुद्धा ते वेगवेगळ्या वस्तूंवर आदळत होते. दे वेअर ऑफ नो यूज टू दी बॅट्स. याचा अर्थ असा झाला की त्या बॅट्सना डोळ्यांचा काही उपयोगच नाही आहे, कारण ते डोळ्यांनी काही पाहूच शकत नाहीत, असा त्याचा अर्थ झाला. He thus discovered that their ability to fly in the dark depends on their ears, not on the eyes. The ultrasonic sound produced by bats gets reflected after hitting on an obstacle. This reflected sound is received by their ears and they can locate the obstacle and estimate its distance even in the darkness. म्हणजे ते वेगवेगळ्या वस्तूंवर जेव्हा तो आवाज आदळतो, अल्ट्रासाऊंड आदळतो, तो आदळल्यानंतर ती वस्तू स्वतःचं शरीर याच्यामध्ये किती अंतर आहे, तो ते अंतर पार करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं जावं लागेल, किंवा एखादं भक्ष्य पकडण्यासाठी ज्या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे तर भक्ष्यावरून येणाऱ्या आवाजाची पद्धत कोणती आहे ते लक्षात घेऊन ते भक्ष्य आपल्याला मिळतं का याच्याबद्दल ते अंदाज बांधू शकत होते आणि ते भक्ष्य पकडू शकत होते. थोडक्यात यावरून आपण असं म्हणू शकतो की वटवाघूळ किंवा बॅट हे कानांनी पाहतात. नाव युजेस ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी जो आहे
त्याचे वेगवेगळे उपयोग आपण या ठिकाणी समजून घेऊया. नंबर 1, फॉर कम्युनिकेशन बिटवीन शिप्स ॲट सी. समुद्रामध्ये जे 2 जहाजं असतील, या 2 जहाजांच्या मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी या अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा उपयोग केला जाऊ शकतो. टू जॉईन दी प्लास्टिक सरफेसेस टुगेदर. या अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हमध्ये असणारी जी एनर्जी असेल ती एनर्जी वापरून 2 प्लास्टिक सरफेस एकमेकांना जर जोडायचे असतील, म्हणजे प्लास्टिकचं वेल्डिंग करायचं असेल, तर या अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा उपयोग करता येतो. टू स्टरिलाइज द लिक्विड्स लाईक मिल्क बाय किलिंग द बॅक्टेरिया in it so that the milk is kept for a longer duration. That means its shelf life is increased. म्हणजे दूध हा नाशवंत पदार्थ आहे, कारण त्याच्यामध्ये लगेच सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि त्यामुळे दूध नासतं. तर मग अशा प्रकारच्या दुधाची नासाडी होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यामध्ये असलेले जे सूक्ष्मजीव आहेत, जीवाणू आहेत, त्यांना मारावं लागेल. आणि अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या मारण्याची क्षमता या अल्ट्रासाऊंड वेव्हजमध्ये असते आणि त्या अल्ट्रासाऊंड वेव्हज त्या दुधामधून पास करायचे की ज्याच्यामुळं त्यातले बॅक्टेरिया सगळे मारले जातील, जीवाणू सगळे मारले जातील आणि ते आपण जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू शकतो. नेक्स्ट इज इकोकार्डिओग्राफी टेक्निक विच इज यूज्ड इन मेडिकल फील्ड दॅट स्टडीज हार्टबीट्स इज बेस्ड ऑन अल्ट्रासोनिक वेव्स. म्हणजे सोनोग्राफी ज्याला आपण म्हणूया किंवा अल्ट्रासोनोग्राफी असं ज्याला आपण म्हणतो, USG असं शॉर्ट फॉर्म त्याला मेडिकल फील्डमध्ये वापरला जात असतो. तर या टेक्निकचा वापर करून घेऊनच इकोकार्डिओग्राफी म्हणजे हार्टबीट्स कोणत्या स्पीडनं चाललेले आहेत किंवा त्यांचं स्वरूप कसं असतं हे समजून येऊ शकतं आणि त्याच्यावर आधारित हृदयामध्ये काही दोष असतील तर ते दोष ओळखणं डॉक्टरना सोपं जात असतं. To obtain the images of internal organs in human body. अल्ट्रासोनोग्राफी या तंत्रज्ञानानं आता शरीरामध्ये आतमध्ये जे अवयव आहेत त्या अवयवांमध्ये काही बिघाड झाला असेल, काही फ्रॅक्चर्स असतील किंवा आणखी इतर काही दोष असतील, तर हे सर्व समजून घेणं याच्यासाठी या अल्ट्रासोनोग्राफीचा उपयोग केला जात असतो. की यामध्ये एक प्रोब असतो आणि तो प्रोब वापरून त्या ठिकाणी शरीरावर जर बाहेरून एक विशिष्ट जेल लावून ते जर फिरवलं तर तो प्रोब त्याच्यामध्येच अल्ट्रासाऊंडचा ट्रान्समीटर असतो आणि त्याच्याचमध्ये त्याचा रिसिव्हरसुद्धा असतो. तर पाठवलेले अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज जे काही आहेत ते रिफ्लेक्ट होऊन परत आल्यानंतर शरीरामध्ये आतमध्ये जे अवयव आहेत त्या अवयवांची इमेज आपण स्क्रीनवर घेऊ शकतो आणि अशा पद्धतीनं स्क्रीनवर घेतलेली ती इमेज पाहून डॉक्टर त्याच्यामध्ये काही दोष आहेत का, काही बिघाड झाला आहे का, फिजिकल डॅमेज काही झालं आहे का किंवा आणखी इतर काही दोष निर्माण झालेत का हे पाहून त्याप्रमाणे पुढं उपचार सुरू करतात. इन इंडस्ट्रीज टू क्लीन द इंट्रिकेट पार्ट्स ऑफ मशीन्स वेअर हँड्स कॅनॉट रीच. वेगवेगळ्या काही इंडस्ट्रीजमध्ये काही असे इंट्रिकेट म्हणजे अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचे असे काही भाग असतात की जिथं मानवी हात किंवा स्वच्छता करणारी साधनं पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी आपण अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज जर पास केले, तिथं जर पाठवले तर तिथं असणारी धूळ किंवा तिथं असणारी काही डस्ट पार्टिकल्स हे आपण उडवून लावू शकतो, म्हणजे ते क्लीन करू शकतो. टू लोकेट दी क्रॅक्स अँड फॉल्ट्स इन मेटल ब्लॉक्स. धातूंचे जे काही ठोकळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स जे बनवले जात असतात त्यांच्यामध्ये काही फॉल्ट्स आहेत का, काही दोष आहेत का, हे दोष पाहण्यासाठी आपण त्यांचा वापर करू शकतो. म्हणजे अल्ट्रासाऊंड वेव्स त्याच्यातून पास करायचे, ते जर रिफ्लेक्ट होऊन परत व्यवस्थित आले तर ठीक, जर नसतील कुठंतरी काहीतरी जर दोष निर्माण झाला असेल, काही क्रॅक्स असतील तर तिथं अल्ट्रासाऊंड परत येण्यामध्ये काही प्रॉब्लेम राहतात, म्हणजे तिथं गॅप राहतो आणि तो गॅप राहतो याचा अर्थ तिथं काहीतरी क्रॅक्स आहेत किंवा काही फॉल्ट्स आहेत, काही दोषपूर्ण ते मटेरियल बनलेलं आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे ती वस्तू आपण बाजूला काढून टाकू शकतो, दुसरी नवीन वस्तू त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. अशा पद्धतीनं अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हचा वापर आपल्याला करता येत असतो. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.